स्पोक्सपर्सन आणि आदले आमदार आमचे आयटीचे कन्व्हेनर सिद्धार्थ कुकळकर, आमचे दुसरे स्पोक्सपर्सन प्रेमानंद भांबरे, हांच्या सगळ्यांच्या वतीन हांव तुमचे सगळ्या पत्रकार बंधूंचे स्वागत करता. थोडीशी इनकन्व्हिनियन्स तुमकां आसा, ताका लागून थोडीशी दिलगिरी व्यक्त करता, कारण बऱ्याच जाणांक बसूंकूय मेळना. एक 2-3 विषय असले आणि त्या विशयाक लागून आज आमी पत्रकार परिशद घेवपाची ठरयल्या. काल आमचे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे केदारनाथ हांगासर 2013 नंतर ज्या वेळाचेर पूर आयलो, फ्लड आयले आणि केदारनाथ हांगासर आमकां खबर आसा की भरपूर मानवहानी जाली आणि बरेचशे थंयचे बिल्डिंग्स आणि बाकी सगळे थंयच्यान त्या पुरान व्हांवून गेले. आणि त्यानंतर एक कशा पद्धतीन परत ते तीर्थक्षेत्र उभे जातले काय कितें हो प्रश्न चिन्ह सगळ्या समोर असलो. पण 2014 ज्या वेळार परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान झाले पहिले वेळार, आणि त्यानंतर त्यांच्यानी एक कॉन्फरन्स दिलो आणि परत एकदा ती सगळे रिकन्स्ट्रक्शन जे आसा ते करप अशें ठरयलें. स्वतः मॉनिटर केले. 2014 नंतर सर 2019 पर्यंत एक 3-4 वेळा ते थंय वचूनय आयले आणि काल तेतुली पहिली फेज जी आसा त्या पहिल्या फेजीचे उक्तावण आणि ते करता आसतना थंय जी आदी गुरु शंकराचार्याची जी समाधी त्या पुरान व्हांवून गेल्ली ती नवीन समाधी स्थळ, त्यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि वेगवेगळे रिकन्स्ट्रक्शन पहिल्या फेजीतले वेगवेगळे प्रोजेक्ट हाचे इनॉग्रेशन करपाक ते थंय गेल्ले आणि त्या निमित्तान तांच्यांनी थंयच्या मंदिरान आरती केल्यो आणि संबंध देशभर वेगवेगळ्या महादेवाची जी मंदिरां आसात त्या मंदिरा भितर भारतीय जनता पार्टीचे त्या राज्यांतले नेते त्या भागा भितर वचप अशें ठरयलें. गोंया भितर सुद्दां आमी एक 5 वेगवेगळ्या ठिकाणी जे जागो त्यांच्यानी केंद्रान आयडेंटिफाय केल्ल्यो त्या 4 जाग्यां 5 जाग्यांचेर आमचे वेगवेगळे नेते हे त्या भागा भितर ते ज्या वेळाचेर केदारनाथ हांगासर आरती करताले, पुजा करताले, तशा तरेची आरती आणि पूजन त्या देवळां भितर काल केलें गेलें. आणि त्यानंतर त्यांच्यानी जे भाषण केले, संबोधित केले, ते संबोधित केल्लें भाषण सामूहिक त्या भागा भितर आयकपाकूय लागून कार्यकर्ते आणि इतर बाकीचे लोक त्या भागा भितर जमले. गोंया भितर आमचे मुख्यमंत्री हे रुद्रेश्वर देवस्थान हरवळ्या हांगासर स्वतः मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, मंत्री मिलिंद नाईक आणि आमदार आणि गोवा टुरिझमचे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष दयानंद सोपटे हे तिगूय जण काल रुद्रेश्वर देवस्थान हरवळे हांगासर ह्या कार्यक्रमात ते सहभागी झाले. दुसरो कार्यक्रम जो असलो तो सप्तकोटेश्वर देवस्थान नार्वे त्या हातूंतल्या हातून हांव स्वतः पार्टी म्हणून प्रदेश अध्यक्ष म्हणून हांव आसलो आणि थंयचे स्थानिक आमदार प्रवीण झाटये, आमचे भांबरे आणि बाकीचे सगळे कार्यकर्ते हे सप्तकोटेश्वर देवस्थान नार्वे मये मतदारसंघ, त्यानंतर रामनाथी टेम्पल जे आसा रामनाथ मंदिर फोंडा, रामनाथी फोंडा बांदोडा हांगासर आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नायक, आमचे आदले खासदार आणि पार्टीचे सरचिटणीस नरेंद्र सावयकर आणि शिरोड्याचे आमदार गोवा हाऊसिंग बोर्डचे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर हे तिगूय जण म्हणजे रामनाथी हांगासर आशिल्ले. त्यानंतर चौथो कार्यक्रम जो जालो तो सोमनाथ टेम्पल कामरखंड दाबाळ सावर्डे मतदारसंघात आणि त्या कार्यक्रमाक आमचे मंत्री दीपक पावसकर आणि आमचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हे दोगूय जण काल सोमनाथ टेम्पल कामरखंड दाबाळ हांगासर ते असले. आणि विमलेश्वर टेम्पल रिवणा ह्या देवळाच्या हातून थंय आमचे डेप्युटी चीफ मिनिस्टर बाबू कवळेकर, आमचे आदले आमदार आणि पार्टीचे सरचिटणीस दामू नायक आणि पार्टीचे स्पोक्सपर्सन आणि आदले आमदार सुभाष फळदेसाय हे त्या भागा भितर असले. ताका लागून एकंदर वेगवेगळ्या भागा भितर अशा तरेचेच संबंध देशभरा भितर हे कार्यक्रमाचे आयोजन केल्लें आणि सगळ्या भागा भितर त्यांची पूजा त्यानंतर मागीर त्यांचे जे भाषण जे जालें ते भाषण संबंध देशात त्यांनी संबोधित केले ते त्या भागा भितर बसून कार्यकर्त्यांनी आयकले. दुसरो आनी एक जो विषय आसा, आमकांय खबर आसा की बऱ्याच वेळाचेर आमकांय प्रश्न पत्रकारूय विचारताले की प्रायस रायज जी आसा पेट्रोल आनी डिझल
हाचेर तुमचें कितें मत काय म्हणून कित्याक कारण सगळ्या देशभरा भितर साडे 107 रुपये 107 रुपीज 79 पैसे पर लिटर हो पेट्रोलाचो रेट जाल्लो आणि डिझल साधारण 104 रुपया 5 पैसे 104 रुपीज 5 पैसा हे साधारण देशभरा भितर आणि खास करून गोंया भितर सुद्धा ही रेट ज्या वेळार आसताली आणि प्रत्येक जण प्रश्न विचारतालो कितें करतले काय म्हणून कारण रेट ही हळूहळू ज्या वेळाचेर रेटी वाडटात पेट्रोल किंवा डिझल अशा वेळाचेर बाकीचे रेटी वाडपाक लागतात मागीर आमचे बाकीचे कडधान्य आसत बाकीचे गोष्टी जे आसात ते पेट्रोल डिझल वाडले की ते सगळे वाडटात सगळे डिपेंड पेट्रोलाचेर पण एक बऱ्या तरेचो निर्णय दिवाळीच्या आदले दीस आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यानी एक बरो ऐतिहासीक निर्णय घेतलो आणि ह्या रेट ज्यो आसात त्या रेटा भितर कमी करून त्या भागा भितर आमची स्टेट गव्हर्नमेंटाकूय हे करतकच तो रेट जो आसा तो आज पेट्रोलचो नवीन रेट जो आसा तो 96 रुपीज 38 पैसा पर लिटर आणि डिझलचो जो रेट आसा तो 87 रुपीज 26 पैसा पर लिटर म्हणजे पेट्रोलाच्या रेटा भितर 11 रुपीज 41 पैसे आणि डिझलाच्या रेटान 16 रुपीज 79 पैसे हे मातशे आमी जे एक्स्ट्रा फारीक करताले ते कमी जाल्ले आसा आणि ताका लागून हांव भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेशच्या वतीन केंद्र सरकाराचे अभिनंदन करता आणि खास करून आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे अभिनंदन करता कारण ज्या वेळाचेर आमकां खबर आसा कोविड सारकी महामारी येतकच मोठ्या प्रमाणात खर्चय वाडलो कारण हे करता आसतना इन्कम कमी जाले प्लस वॅक्सिनेशन डेव्हलप करप आणि वॅक्सिनेशन हे संबंध देशाक फुकट दिवप ज्या तरेन आमी गोंयांत फुकट दिल्लें आसा देशभर फुकट दिल्लें आसा आणि ऐतिहासिक म्हणजे 100 कोटी ऑलमोस्ट लोकांनी हे वॅक्सिनेशन पयलो डोसूय घेतलेलो आसा आणि त्या लागून हो सगळो खर्च आसून सुद्धा सरकारच्या तिजोरींतल्यान हे सगळे आणि एडिशनल सबसिडी करून हो रेट जो कमी केल्लो आसा ताका लागून हांव खरोखरच आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्रीय मंत्रिमंडळ आणि आमचे मुख्यमंत्री ह्या सगळ्यांचे भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशच्या वतीन आभार व्यक्त करता अभिनंदनही करता। तिसरो जो विषय आमकां आज सांगपाक जाय कारण आमी तुमकां हांगा थोडीशी गैरसोय जाली कारण फाल्यां आमची राष्ट्रीय कार्यकारिणी आसा नॅशनल एक्झिक्युटिव्ह मिटींग आणि ही नॅशनल एक्झिक्युटिव्ह मिटींग ह्या वेळाचेर व्हर्च्युअली नॅशनल एक्झिक्युटिव्ह मिटींग जातली म्हणजे केवळ मिटींग जी जातली तातूंत मेन सगळे जे आसात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी आसात प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आणि बाकीचे नॅशनल ऑफिस बेरर हे सगळेच जण दिल्ली हेडक्वॉर्टराक बसतले आणि प्रत्येक स्टेटी भितर जे अपेक्षित सूची आसा त्या हातुंतली आमच्या त्या स्टेटींतली तांच्यांनी आपापल्या स्टेटी भितर प्रदेश कार्यालयात बसप आणि व्हर्च्युअली तांचे कडेन इंटरॅक्ट करप अशा पद्धतीची व्यवस्था ही संबंध स्टेटी भितर वेगवेगळ्या स्टेटी भितर केली गेली वयतली। आमचे नवीन 2 स्पेशल इन्व्हायटी आसात मोहीन बुदिनो आसात आमचे विश्वजीत राणे हे पहिल्या वेळारूच नॅशनल एक्झिक्युटिव्ह अटेंड करतले आणि ह्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह जी जातली ती सकाळी 10 ते सांजे 6 पर्यंत सांजे 3 पर्यंत चलतली। त्याच्या भितर अध्यक्षांचे भाषण आसले राष्ट्रीय अध्यक्षांचे कंडोलन्स रिझोल्युशन आसले ऑल ओव्हर इंडियाच्या मेन जे कोण आसात त्या संदर्भातले आसतले आणि जो इलेक्शन स्टेटी आसात मागीर त्याच्या भितर गोवा आसतले उत्तर प्रदेश उत्तराखंड मणिपूर आणि पंजाब ह्या स्टेटीतले काही विषय जे आसात प्रिपॅरेशन ऑर्गनायझेशनच्या दृष्टीन आणि प्रिपॅरेशन राजकारण म्हणून ह्याच्या संदर्भातले जे उलोवप आसा ते हांगाल्यान आमी तांच्या बरोबर उलयतले काय रिझोल्युशनां आसतली तांकां काय रिझोल्युशनाक मुख्यमंत्री म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत हे तांकां पाठिंबोय दितले त्यांचे भाषण आसतले आणि अशा पद्धतीन ही संबंध दिसभरातली सकाळी 10 ते सांजे 3 पर्यंत ही नॅशनल एक्झिक्युटिव्ह पार्शल व्हर्च्युअल म्हणजे थंयच्यान ती सुरू जातली पण हांगाल्यान आमी सगळेच जण हांगा ज्या तरेन आतां आमी वेवस्था केल्या अशा तरेचेच प्लॅटफॉर्म अशा तरेची व्यवस्था ही दिल्लीक आसतली आणि ताका लागून संबंध देशभरा भितर तातूंत आमी सगळेच जण सहभागी जातले। गोंयच्यान आमी जितली अपेक्षीत आसा गोंयांत सादारण ह्या हाका आमचे एकूण 9 मेंबर जे आसात ते अपेक्षीत आसात। सीटी रवी जाल्लो जाल्यार 10 त्याच्या भितर आमचे श्रीपाद नायक आसतले विश्वजीत राणे मोहीन बुदिनो
हे नॅशनल एक्झिक्युटिव्हचे स्पेशल इन्व्हायटी आसतले आणि नॅशनल एक्झिक्युटिव्हचे परमनंट इन्व्हायटी म्हणून डॉक्टर प्रमोद सावंत चीफ मिनिस्टर, बाबू कवळेकर डेप्युटी चीफ मिनिस्टर, मनोहर आजगावकर डेप्युटी चीफ मिनिस्टर, लक्ष्मीकांत पार्सेकर एक्स चीफ मिनिस्टर, सदानंद तानावडे स्टेट प्रेसिडेंट, सतीश दोंड संघटन जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन आणि सी.टी. रवी हे पार्टीचे आमचे प्रभारी म्हणून अपेक्षित असतात. सी.टी. रवीजी हे स्वतः स्टेट नॅशनल ऑफिस बेरर असतात आणि ताका लागून ते दिल्ली बसून ते ह्या बैठकी भितर सहभागी जातले आणि बाकी आम्ही सगळे मेंबर जे असतात 9 मेंबर हे सगळे प्रदेश कार्यालयात सकाळी 10 ते सांजे 3 पर्यंत या बैठकी भितर सामील जातले. थँक्यू. तुमकां कितें विचारपाचें आसा विचार. स्ट्रॅटजी वगैरे नाही कशें आसता गोंयच्या हातूंतल्यान आमी एज अ ऑर्गनायझेशन म्हणून आमची कितें तयारी आसा आमच्या आमी सदोदीत आमच्या ऑर्गनायझेशनच्या बूथ कमिटी आसत इतर कमिटी आसत येणाऱ्या दिसांनी वेगवेगळे कार्यक्रम आमी कितें करपाचे आसा ह्या संदर्भातली माहिती जी आसा संघटन म्हणून त्याच्या संदर्भात आमी कितें प्रिपरेशन आहे आमी तांकां सांगतले आणि एकंदर सरकार म्हणून कितें कार्यक्रम चालू आसा या संदर्भातली माहिती मुख्यमंत्री. सर तुम्ही पेट्रोल राजाबद्दल उलयले लोकां खातीर पळयत जाल्यार खूब बरी गजाल तुम्ही केला ती पण जे स्टॉक घेतलं पेट्रोल पंप ओनर त्यांचे खातीर जाल्यार खूब लॉसीस जाले न्हू ते आता पळय ते तो मुद्दो काय हांव कितें ते आसता त्यांचे खातीर कितें कितें कशें जातलें ते इट इज ऑलवेज आता ज्या वेळार तांचे कडेन स्टॉक परेश जोशी स्टेट हे केला टॅक्स रिड्यूस केला ताका नुकसान जावचें ना ती काय नुकसान ना ते टॅक्स रिड्यूस केला तांकां काय नुकसान ना परेश जोशी excise and VAT has been reduced. 96 रुपीस पेट्रोल तरी आसा ती काय रेट तशी कमी ना लोकांक अजूनही ते ह्या सगळी ते आनी कमी जावपाक जाय अशें दिसता. अरे पण 100 वयल्यान 100 सुद्धा राहिली नाही रे लोकांची तीच अपेक्षा असता तुका सांगल्यार 11 रुपीस कमी झाले त्याच्यावर 17 रुपया पॉईंट 18 रुपया कमी झाले न्ही लीडर ऑफ ऑपोजिशन तर आदले दीस वेगळे उलयतलो दुसरे दीस मागीर परत त्यांनी उलयलें हे जालें आतां आनी बाकीचे हे जालें त्यामुळे ताका उलोवपाक खूब वाटो आसतात ताका वाडलेले कमी जाले न्ही आमकां एकदां ऑकवर्ड जातालो प्रश्न तुमी विचारता आमी आन्सर दिवपाक आज आमी म्हणून तर आमी तुमच्या समोर आज सांगतात न्ही अभिनंदन करता सरकार तुम्ही ज्या तरेन करूं जाय त्या तरेन म्हाका दिसता तुम्ही पब्लिसिटी दिवना तुम्ही आमच्या माध्यमांतल्यान दिवची लोक अपेक्षित दवरूं शकता की आनी ह्यान फुडें पेट्रोल देंवतले म्हणून देवपाची शक्यता आसा. आता पळय इंटरनॅशनल जर हाली देवले जाल्यार हे सरकारान आवड बियार केलो न्ही टॅक्स आनी देवले फाल्यां मार्केटान इंटरनॅशनल मार्केटान देवले जाल्यार आनी देवले कितें इलेक्शन लागीं येयला म्हणून खंय तरी पळय फायनली कशें आसा तुमकां उलोवपाक सगळी गोश्टी आसा न्ही फायनली इलेक्शन आसतले बाकीचे सगळे पण केले न्ही केले म्हत्वाचें तुवें तुका दिसाक सगळे 2 लिटर लागता आसतले म्हणजे 25 रुपये सेव्ह झाले न्ही बायपोलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचा सुपडा साफ झाला त्याचं कारण असं आता पळय हे अशें आसना कारण उलोवपाक सगळें आसा पण एक वस्तुस्थिती आसा केलें न्ही तें यू हॅव टू एक्सेप्ट इट केलें ताका लागून अभिनंदन करपा सारकी गजाल आसा काय डेफिनेटली आसा अभिनंदन अरे दीस इज द सिच्युएशन पळय मरे ही जी वॅक्सिनेशन जी दिली पळय ताका कितलो करोडांनी खर्च लायलो तरी अब्ज मागीर तेका लागून पेट्रोलाची प्राइस वाडली ना तुका हांव सांगता कितें इतलें आसून सुद्दां हे कमी करून तेंच्यांनी 1 लाख कितलो 1 लाख कोटी कमी जालो तरी इन्कम कमी जालो ते बेर करप म्हणल्यार अभिनंदन करपाक जाय काय नाका ते स्टेट गव्हर्नमेंटान कमी केला काय सेंट्रल गव्हर्नमेंटान दोन्ही स्टेटीकूय येता स्टेटीकूय कमी केला ऑपोजिशनाचे होता की तुम्ही वाडयले खूप देवताना मातशें डेव्हलपमेंट सांगता की तुमी डेव्हलप सेकंड थिंग ऑपोजिशन स्टेट जी आहा म्हणजे फॉर एक्झाम्पल दिल्ली जावं वेस्ट बेंगॉल थंयसरलो स्टेट गव्हर्नमेंटाक अजून वॅट घेवंक ना आनी तेंचो रेट तितलो कमी हांव तुका बाकीचे चार्ट सांगना तूं जाय जाल्यार चार्ट तुका वचत दिता गोंय आनी ज्या भागा भितर भारतीय जनता पार्टीची सरकार आसा पळय थंय रेट कमी आसा ज्या भागा भितर बीजेपी सोडून बाकीची सरकारां आसा पळय तूं नांवां घेता तेंची दिल्ली आसतलें बेंगॉल आसतलें मागीर पंजाब आसतलें ज्या भागा भितर बीजेपीची सरकारान आपली रेटी चड आवडटा म्हजे कडेन पेपर व्हरून हांव तुका सांगिना तुका सगळ्यांक मेळटा पेपर हांव तुका दिता पेपर तेजेर हांवें तुका सांगलें न्ही ती करपाची म्हण तूंच जाय न्ही रे ती करून दाखोवपूय तितलें खूब डिफिकल्ट आसा तें करून दाखयलें म्हणून ताका लागून ते कोण कितें उलयता तेजेर आमकां म्हणलेलें ना आमी कितें सांगता
ऑपोजिशन स्टेटीने किती करपाक जाय देवोंक जाय ते तेंच्यांनी बेर करून थोडे देवोंक जाय. केंद्र सरकारान तशें डिक्लेअर केलें की स्टेटीकूय थोडोसो लॉस जाता रिवेन्यू. तो बेर करपाची कॅपॅसिटी आसूं जाय तेंच्यांनीच करूंक जाय. ते करण्याक आमी कितें करूया? तांगडे सर गोंयानूय रेट कमी केलो पळय त्याचो एका कडेन गोंयची इकॉनॉमी हाल्लेली आसतना इतकें कमी करप इलेक्शन नदरे फुडें धरून हें केलां काय सस्टेनेबल कितें कितें पळया एखादें डिसिजन केंद्र सरकार ज्या वेळाचेर घेता त्या वेळाचेर त्या सरकार जर स्टेटी भितर आसा जाल्यार डेफिनेटली देशभरा भितर ज्या ज्या भागा भितर भारतीय जनता पार्टीची सरकारां आसात त्या सगळ्याच भागा भितर तेंच्यांनी तें एक्सेप्ट केलें. गोंयची इकॉनॉमी पळयत जाल्यार तरी पण तें करूं जाय. करूं नाजाल्यार तूं म्हाका हो प्रश्न विचारपाचो आज की दुसऱ्या वाटेन तेंच्यांनी केलें जाल्यार तुमी कित्याक करूं नाकाय म्हणून. त्यामुळे करपाक जाय अशें म्हाका दिसता. तें केलें. लोक म्हणटात दुसऱ्या वाटेन सरकार आमचे कडल्यान पयशे काडप तो भंय आलो नाही भंय ना. हांव सामान्य मनशाक कशें आसा पळय तुज्या पर्सांतल्यान जे 11 रुपया एक्स्ट्रा वयताले ते तुजे सेव जाले न्ही. 5 रुपया केंद्रान सरकाराकूय तितल्याच पडल्यात त्यामुळे ते सेव जाले. सेव जाल्या ही वस्तुस्थिती आमी एक्सेप्ट करपाक जाय. लोकांचे अशें मत आसा की कपडे सगळे काडून घेतले आनी लंगोट दिले अशें एक हें आसा स्वर आसा. म्हाका समजूंक ना याचो अर्थ किंवा हे कितें सांगप सोदता ते कितें केलां एक्झॅक्टली. तूं कितें म्हणटा तें म्हाका स्पश्ट सांग. ते म्हणी म्हणटा तेजो पयशे म्हाका खूब वाडयले आनी इल्लेशे कमी केले. ते वाडोवना. पेट्रोलाची रेट जी आसता पळय ती इंटरनॅशनल मार्केटाचेर कंट्रोल आसता. हे सरकारान आनी भितर सबसिडायज आनी लॉस करून हेणे सांगलें तुका पळय 1,00,000 कोटी इतले नुकसान सोसून केलें न्ही गो. तेतूंतल्यान तुका फयें काय ना. तेचेर इन्कम न्ही तें तें आपल्याक लॉस करून घेतलें न्ही. डिझेल प्राइसेस फाल्यां तुमची मीटिंग आसतली तेन्ना these points would be discussed with your national leaders and all, saying that बाबा हे कमी केला आनी कमी कमी जाल्यार how would you go for elections? कशे त्रासान नॅशनल एक्झिक्युटिव्ह चेअर असे इंडिव्हिज्युअल विषय उलोवपाक जाय. ह्या संदर्भातले एखादें एक अभिनंदनाचे आनी कितें रिझोल्युशन जर आसल्यार तेचेर उलयतले. त्यामुळे ते ऑल इंडिया हे आसता. ते तुका स्पेसिफीक कुठलो आनी जायते बरो घालून उलयलो हे करपाक मेळना. पण टायम अलॉट केल्लो आसा. स्पेसिफिक काही गोव्याचे काही स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत किंवा प्रश्न आहेत? गोव्याचे निवडणुकीच्या संदर्भात मी सांगितलं ना गोव्याच्या निवडणुकीच्या संदर्भात ऑर्गनायझेशन संघटन म्हणून आमची काय तयारी आहे आणि सरकार म्हणून काय तयारी सर पर्यकरण म्हणले की 60 रुपया वयर वयचो ना पेट्रोल. सो तेजेर खंय तरी हाडपाची तयारी पेट्रोल आणि डिझेल पळय आसा न्ही ते आतां आधी कंट्रोल आसलो आणि सरकार पळय ते हे पळय आतां सरकार भोगताले आता कंट्रोल जाला ते त्यामुळे इट इज डिपेंडंट ऑन इंटरनॅशनल प्राइसीस. इंटरनॅशनल प्राइसीस जर चढले ते चडटले देंवले जाल्यार देंवतले फाल्यां देंवले जाल्यार ताचे हे जातले देंवतले अभिनंदन बी करपाक जाय ही गजाल आसा. असंच नाही कारण 1,00,000 कोटीचे हे इन्कम कमी करून सरकारान हे केले. आणि एक गोष्ट लक्षात धरा की इन्कम हे जे पळय टॅक्सीस सगळे आसा ते सरकार लोकोपयोगी कामाचे खर्च करता. बाकीच्यो अनेक गोष्टी आमी सबसिडायज केले आसा. एज्युकेशन फ्री आसा. तरेतरेच्यो हे दिल्ल्यो आसा. शेवटी मग पैसो जो पळय इन्कम येता तो खर्च लोकोपयोगी हाजेरूच जाता. पण एक गाडीच्यान फ्री जाल्यार एक गाडीच्यान पेट्रोलाचे वाडय जाले. पेट्रोल वाडयनात. फ्री म्हणजे कंट्रोल म्हणजे कितें कंट्रोल द प्राइसेस आर नॉट कंट्रोल. काही नाहीये. डिकंट्रोल वगैरे काही नाहीये. तुम्ही सांगा 2013 ची पर बॅरल कच्च्या तेलाची रेट सांगा सांगा रेट सांगा. कच्च्या तेलाची रेट व्हॉट इज द इंटरनॅशनल प्राइस तुम्ही म्हणता ना सांगा ना पर बॅरल किती होती 13 ला आणि आता किती सांगा माहिती पेट्रोल ते बघा ना तुम्ही नाही, सर्च करून बघा. इन ऍडव्हान्स खूप वाईट आहे. 113 रुपये होती आता 53 रुपये पर बॅरल हे आहे. कमी झाला सर. तुम्ही अभिनंदन करतले चल आणि कितें आसा तुका ह्या संदर्भातले आणि कितें त्यामुळे तुम्ही फाल्यां सकाळी आमी बिफोर सुरू जावचे पयले क्लिप्स घेवपाक फोटोग्राफ्स घेवपाक